देवाच्या दारासमोर त्या ठिकाणी असणार थांबलेले आहेत आणि थांबला असताना त्या ठिकाणी असणारा मागण्याचा अधिकारही लागतो महाराज. मागण्यासाठी त्या ठिकाणी असणारा सेवाही करावी लागते, तेव्हाच देव देतो. आणि जगद्गुरु तुकोबारायानं रात्रंदिवस देवाचं भजन करायचं. पिढ्यान पिढ्या 8 पिढ्या जगद्गुरु तुकोबारायाचं त्या ठिकाणी असणार भगवंताची सेवा करायची महाराज. दीन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडे. आपण देवाच्या दरबारात गेल्याच्या नंतर आपण मागण्याची इच्छा करतो, पण साधू महात्म्यानं देवाकडे त्या ठिकाणी असणार मागितलं. पण काय मागितलं? धनधान्य मागितलं नाही महाराज. संतान वाढावा अशा प्रकारची मागणी देवाकडे केलेली नाही. आणि जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी असणार त्या सेवेचं ऋण त्या ठिकाणी असणार देवाच्या डोक्यावरती झालं महाराज. आणि सेवेचं ऋण झाल्याच्या नंतर माणसाला त्या ठिकाणी असणार ते कर्म त्या ठिकाणी ऋण आणि वैर्य आणि हत्या अशा त्या ठिकाणी जो माणूस करतो ते पुढच्या जन्मामध्ये ते 8 पिढ्याचं ऋण जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी असणार तुकोबारायाचं त्या देवाच्या डोक्यावर झालेलं होतं. आणि डोक्यावर झाल्याच्या नंतर तुकोबाराया त्या ठिकाणी असणार देवाच्या दरबारामध्ये जायचे आणि भगवंताचं चिंतन करायचे महाराज. चिंतन करत असताना आपण देवाच्या दारामध्ये गेल्याच्या नंतर आपण देवाकडे बघतो महाराज, पण साधू महात्म्यानं त्या ठिकाणी असणार देवाकडे न बघता खाली देव खाली मुंडी घालायची, देवाकडे साधू बघायचे. आणि त्या ठिकाणी असणार मागत असताना जगद्गुरु तुकोबाराया जेव्हा पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला दर्शनासाठी गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारा देव बोलायला सुरुवात केली महाराज. आम्हाला देव काही बोलत नाही, आपण देवाला त्या ठिकाणी मागणी करतो. साधू महात्म्याला देव बोलायला सुरुवात केली. तुकोबाराय, तुम्ही त्या ठिकाणी असणार रात्रंदिवस माझं भजन करता, भक्तीमध्ये त्या ठिकाणी असणार तुम्ही तल्लीन आहात. तुम्हाला काय मागायचंय मागा, काय मागायचंय मागा. असं म्हटल्याच्या नंतर देव काय मागायचंय ते मागा म्हटल्याच्या नंतर तुकोबारायानं म्हणले, देवा मला त्या ठिकाणी असणार दुसरं काहीच लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारायानं अभंगाच्या दृपदामध्ये सांगितलं, मनसी तरी काही मान